पॉवर ऑफ लेन्स. आपली पॉवर कशी असते रे? असली पॉवर नाही, ज्याच्याकडे वावर आपली ती पॉवर. बरोबर आहे की नाही? आपली पॉवर आपलं वावर आपली पॉवर. बरोबर आहे. ज्यांना नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुम्ही आमच्या शेतात कामाला या, टेन्शन घेऊ नका. व्हेरी गुड बाळा, आपण तुला लेक्चर झालंच बोलू. हा तर आयशा, आता सुंदर, मी तुम्हाला दोन्ही पद्धती, मी जर म्हटलं बाळांनो 10th ला होतं ना तुम्हाला पॉवर ऑफ लेन्स, डायप्टर वगैरे तसं युनिट, तर काही लोकांना आठवतं की होतं. मग काही लोक म्हणतात सर असं का, पॉवर ऑफ लेन्स P इज इक्वल टू 1/f का? मग असं आठवलं? हा आठवलं सर, असं लिहिलंस आठवतं. मग काही लोक याला या कॉन्सेप्टने म्हणतात रेसिप्रोकल ऑफ कोणाचा? फोकल लेंथचा. बरोबर की नाही? रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ इज नोन ॲज पॉवर ऑफ लेन्स. मग आमच्यात काही कॅटेगरीचे लेकर असतात, ते म्हणतात बस आम्हाला एवढं कळलं, बस आपल्या ह्याच्या पुढे कळलं नको. आणि हल्ली मॅक्झिमम संख्या असली आहे, सिरियसली मॅक्झिमम संख्या. असं का गणित तसं विचारलं जाईल. मग 1/f. मग आता f एक लेंथ आहे, म्हणजेच काय होईल? 1 लेंथ स्टँडर्ड युनिट काय असतं? मीटर. 1 मिनिट. बरोबर की नाही? जर फोकल लेंथ 1च मीटर असेल तर याचं युनिट असतं 1 डायऑप्टर. काय युनिट असतं याचं? डायऑप्टर. मग डायऑप्टर म्हणजे काय? तर अशी लेन्स ज्या लेन्सची फोकल लेंथ किती आहे? 1 मीटर आहे. पण काय कळलं बरं आम्हाला ह्याच्यातून? काहीच कळत नाही, खरंच कळत नाही मला. हा मान्य ना, ह्याच्यावरती एखादा प्रश्न विचारला तुम्हाला 2 मार्क्स पडतील, युनिट विचारलं किंवा म्हणजे एखादा प्रॉब्लेम सोडवताना 100% उपयोग होईल. नाही मी म्हटलं नाही, कारण प्रत्येक मेथडचा काय उपयोग असतो, काय ड्रॉबॅक पण असतो. पण कॉन्सेप्ट काय की ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखं. बरोबर की नाही? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? तर याचा एवढा आहे, पाण्याचा तेवढा आहे, काय बर्फाचा एवढा आहे, हवेचा एवढा आहे, त्या डायमंडचा एवढा आहे, ग्लासचा एवढा आहे. पण काय नंबर सांगायचे नाही. मग तसं नका आहे. इथं सुद्धा ही एक मेथड आहे जी मॅथमॅटिकल अप्रोच म्हणा, हा फायदाच आहे. कुठं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये प्रॉब्लेम सोडवताना सगळीकडे मार्क्स देण्यासाठी खूप चांगली गोष्ट. पण कायमस्वरूपी एक सुंदर गोष्ट आपल्याला कळेल, डेली लाईफ मध्ये वापरता येईल, त्यासाठी ही कॉन्सेप्ट मी म्हणतो ही अपुरी आहे. मग काय तर यासाठी दुसरी मेथड बघूया आपण. आता मी तुम्हाला एक विचारतो, एक साधा प्रश्न विचारतो. बघा, आता एक विहीर आहे. काय आहे? विहीर आहे. तर विहिरीमध्ये मी काय करणार आहे, तर एक टास्क देणार आहे. किंवा विहीर नको बाबा, समजा इथं आपण असं म्हटलं साधं सोपं की तुम्हाला एक काम देतो मी. सगळ्यात वरच्या फ्लोअरला सध्या वर्मा सर लेक्चर घेत आहेत म्हटलं, आणि वर्मा सर लेक्चर घेत आहेत, तुम्हाला हे पाणी नेऊन द्यायचं, फास्ट पाणी नेऊन द्यायचं. मग आता हे काम समजा इकडं आपण इथं मुलींमध्ये एक्झाम्पल, हे काम समजा मी गीताला दिलं. गीताने वरती 20 सेकंदात नेलं. किती सेकंदात नेलं? 20 सेकंदात वरती गीता. आणि नंतर मी वैभवीला दिलं. वैभवीला लागले 2 मिनिट लागले. बरं ठीक आहे, नको ती असं म्हणता काय. वैभवीला 30 सेकंद लागले. किती सेकंद लागले? 30 सेकंद. मग दोघींनी माझं काम केलं का नाही? केलं. दोघींचं वर्क इक्वल आहे. पण वेळ कोणाला जास्त लागला? वैभवीला. मग पॉवर कोणाची जास्त? म्हणजे ज्याला वेळ जास्त लागतो त्याची पॉवर. असंच असतं ना. मग ट्रॅक्टर जे आपल्याकडे नांगरायला असतात, ज्याचा HP जास्त ते रान पण लवकर होत असेल ना. मग मोठ्या ट्रॅक्टर म्हणजे ज्याची पॉवर जास्त, लवकर उरकतील ते. आणि छोट्या ट्रॅक्टरला जास्त वेळ लागेल. छोटी विहिरीतली मोटर आहे, तेवढंच पाणी टाकायला जास्त वेळ घेईल, आणि मोठी मोटर कमी वेळात जास्त पाणी टाकेल. ह्याच कॉन्सेप्ट असतो. मग सेम बाळांनो, आता तुम्ही हे गीताचं आणि वैभवीचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, सेम वर्क केलं. आता इमॅजिन करा, माझ्याकडे आता दुसरा केस आहे, दुसरा एक्झाम्पल आहे. माझ्याकडे ही एक लेन्स आहे.
याला म्हणलं मी लेन्स फर्स्ट. आणि माझ्याकडे ही दुसरी लेन्स आहे, याला म्हणलं मी सेकंड लेन्स. पहिल्या लेन्ससाठी आणि दुसऱ्या लेन्ससाठी नीट बघा, दोन लेन्स आहेत. मग सेम याला वाटलं तर तुम्ही गीता म्हणा, याला बबिता म्हणा, ठीक आहे. आता या लेन्स वरती 1 2 मी काय टाकले, 2 पॅरलल रेस टाकले. याही लेन्स वरती मी 2 काय टाकले, पॅरलल. आता ह्या दोन्ही लेन्स ह्या पॅरललला कुठेतरी एकत्र आणण्याचं काम करतील. म्हणजेच हे पॅरलल चाललेत, हे 2 रॉड आहेत, रॉड आणि त्यांना जर एकत्र करायचं तुम्हाला असं वाकवावं लागेल, बेंड करावं लागेल ना. मग लेन्स काय करायला लागली, बेंड करायला लागली. मग इमॅजिन करा की या लेन्सने यांना इथं एकत्र आणलं. कुठे एकत्र आणलं तर मी म्हणलं हे 20 सेंटीमीटर आहे म्हणलं. कुठं आणलं, 20 सेंटीमीटर आहे. आणि या लेन्सनं यांना एकत्र आणलं, कुठे एकत्र आणलं तर हे 30 सेंटीमीटर आहे म्हटलं. आता आमचा साधा प्रश्न आहे की दोन्ही केसमध्ये रेज जे इन्सिडेंट होत होते ते पॅरललच होते ना. मग L1 असो किंवा L2 असो त्या रेजला बेंडच करत होतं ना. मग कोणी जास्त बेंड केलं, L1 ने केलं का L2 ने केलं, गीताने केलं का वैभवने केलं? गीतानं. कारण जास्त बेंड झाल्यामुळे लवकर एकत्र आले ना, आणि हे कमी बेंड झाल्यामुळे एकत्र यायला जास्त वेळ लागला. म्हणजेच तोपर्यंत अंतर जास्त कव्हर झालं. मग तुम्ही मला सांगा बाळांनो, आता तुम्हाला काय कळालं? तर बरं, पॉवर कोणाची जास्त? पहिल्याची जास्त, कारण त्याने लवकर एकत्र आणलं. लवकर एकत्र आणलं याचा अर्थ जास्त बेंड. आता तुम्हीच इथं जर एकत्र आणायचे असते तर आणखी वाकवावं लागेल ना ह्याला. मग जी लेन्स रेजला जास्त वाकडं करेल, जास्त बेंड करेल, त्या लेन्सची पॉवर. तुम्ही माझ्याकडे 2 रॉड दिले माझ्याकडे आणि म्हणलं तुम्ही ह्याला बेंड करा. मग मी ताकद लावली, भरपूर ताकद लावली. समजा असे सेम हे 2 पॅरलल रॉड आहेत, हे 2 पॅरलल रॉड आहेत. आणि मला तुम्ही म्हणलं वाकडे करा. मी ताकद लावली, हे थोडेच असे वाकडे झाले आणि लांब एकदम थोडे वाकडे झाले, असे थोडेसे. आणि मग आला खली माहिती का तुम्हाला? आमच्या गल्लीत राहतो, आला खली. हा, मग आता म्हणलं खलीला हे बेंड कर बाबा. खली म्हणलं बेंड. लक्षात आलं का? अरे खरंच त्याच्याकडे इतकी ताकद आहे ना, त्याची पॉवर तर काय विचारूच नाही. आता तुम्ही मला सांगा, सेम समजा हा मी समजा, हा खली समजा, मग बेंड कोण जास्त करताय? मग तुम्ही मला सांगा, लेन्सची कसली पॉवर ती रेजला काय करत असते? बेंड करत असते. म्हणजेच काय करत असते? वाकडं करत. मग ज्याला हे लक्षात राहिलं त्याला जर विचारलं व्हॉट इज मीन बाय पॉवर ऑफ लेन्स, पॉवर ऑफ लेन्स कॅन बी डिफाइन्ड as the bending. व्हेरी गुड. मी ऍबिलिटी बोलणार होतो, बरं झालं बोललं. कॅपॅसिटी शब्द वापरा. बेंडिंग कॅपॅसिटी चालेल का? किंवा पुढे आणखी बरंच काय लिहिता आलं असतं. पण कुठल्याही लेन्सची बेंडिंग कॅपॅसिटी म्हणजेच काय असते? पॉवर असते. जी लेन्स जास्त रेज बेंड करते त्याची पॉवर. मग जेवढं तुम्ही जास्त बेंड कराल तेवढं तुमची फोकल लेंथ काय होत असते? कमी होत असते. बरोबर आहे का? मग जेवढी फोकल लेंथ कमी तेवढी पॉवर जास्त असते. समजलं का? मग एक उदाहरण घेतलं समजा. आता आपल्याकडे हेच आता एक्झाम्पल घेऊ. ही एक लेन्स आहे आणि याची फोकल लेंथ आहे समजा 20 सेंटीमीटर. किती आहे? आणि दुसरी लेन्स आहे F2, त्याची फोकल लेंथ आहे समजा 50 सेंटीमीटर. मग पहिल्या लेन्सची पॉवर P1 म्हटलं. हे काय होणार? 1/. आता 20 सेंटीमीटर. पण बाळांनो 1/1 ज्यावेळेस मी घेतलं ना त्यावेळेस मीटर होतं ना. आता तुम्ही सेंटीमीटर मध्ये आलात तर वरती किती घ्यावं लागेल? मग हे होणार 5 आणि पुढे म्हणावं लागेल डायऑप्टर. काय म्हणावं लागेल?
मग वन डायप्टर म्हणजे काय असतं, तर वन डायप्टर म्हणजे द ॲबिलिटी ऑफ दॅट लेन्स विच हॅज 1 मीटर फोकल लेंथ. त्या लेन्सची फोकस लेंथ किती असेल, याचा अर्थ काय, तर एक अशी लेन्स असणार आहे जेव्हा त्याच्यावरती पॅरलल रेज पडतील तेव्हा ते सगळेच्या सगळे पॅरलल ते सगळेच्या सगळे पॅरलल रेज कुठे एकत्र येतील, तर 1 मीटर अंतरावरती एकत्र येतील. जर एखादी लेन्स पॅरलल रेजला किती 1 मीटर अंतरावरती जर त्यांना एकत्र आणत असेल तर त्या लेन्सची पॉवर किती आहे, मग आमची नंतर 20 सेंटीमीटरवर आणलं ना, म्हणजे 5 पटीनं अगोदरच आणलं, म्हणजे 5 पट्ट्याची पॉवर जास्त आहे, म्हणून पॉवर सुद्धा किती आली आमची, म्हणजे ज्याचं 50 सेंटीमीटर आहे F2, तर तुम्ही काय म्हणणार, पॉवर ऑफ सेकंड लेन्स 100/50 म्हणजे 2 डायप्टर ना रे बाळांनो. सोपं आहे की नाही. मग मला सांगा, साधी सोपी कॉन्सेप्ट आहे. आता तुम्हाला दोन्ही अँगलला बघायचं असतं. कॉन्सेप्ट कायमस्वरूपी आमच्या ज्ञानामध्ये भर पाडते आणि बाकी मॅथमॅटिकल अप्रोच आम्हाला त्याच्यापासून प्रॉब्लेम सोडवायला किंवा एमसीक्यू सोडवायला मदत करतो आणि आम्हाला मार्क्स देतो. मग आमचा प्रॉब्लेम काय आहे की आम्ही दोन्ही गोष्टी बघत नाही. आम्हाला काय, तर आम्ही 10th ला बघितलेलं असतं बऱ्यापैकी, एवढा एक फॉर्म्युला आम्ही बघितलेला असतो. आम्ही तेच म्हणतो, हा पॉवर ऑफ लेन्स. तुम्ही मला सांगा की जर तुम्हाला कुणी सांगितलं पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय 1/f असतं, कसं ते इंटरेस्ट काहीच वाटणार नाही, बोरिंग वाटेल ते, भले तुम्हाला 2 मार्क्स देत असेल. पण ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की अरे पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय, तर बेंडिंग ॲबिलिटी, एखादी लेन्स किती रेजला बेंड करते, मग जेवढं जास्त बेंड करणार जास्त अँगल मध्ये तेवढी पॉवर कशी आहे, जास्त आहे. मग जेवढं जास्त बेंड करणार तेवढं लवकर तुम्ही इमेज बनणार किंवा एकत्र येणार, म्हणजे तुमची काय कमी होत असते, फोकल. मग इथं पण तसंच आहे ना रे, याच्यामध्ये रिलेशन कसं आहे, इनव्हर्सली, जेवढी फोकल लेंथ कमी तेवढी पॉवर जास्त. शेवटी मॅथ्स तेच असतं, कारण आपली जी कॉन्सेप्ट बनते ते मॅथनं समजून सांगत असतो, मॅथनुसार ते चालत नसतं, त्याच्यानुसार मॅथ चालत असतं. बरोबर की नाही, समजलंय काय सगळं. मग खरंच हे सुंदर कॉन्सेप्ट कळाली का.